की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधारनाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निर्विती देव कुबेरे ही तैशीची. जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझी होतसे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिरिद्र घेतो निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम तदेवाहम नमत्तोन्यदिति मे निश्चितामती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता. विचारसागर तरंग 6 परिच्छेद 11 क्रमांकाचा जागृत पदार्थ उत्पत्तीस देशकाल कारण नाहीत म्हणून तेही मिथ्या. तरंग 6 परिच्छेद 11 क्रमांकाचा जागृत पदार्थ उत्पत्तीस देशकाल कारण नाहीत म्हणून तेही मिथ्या. तर एकंदर 5 तरंगाचा विचार करून या अधिक मासाच्या पर्वकाळामध्ये या 6व्या तरंगाचा विचार ज्यामध्ये न्यायघटित वेदांत प्रतिपादन केलेला आहे तो विचार करत असताना कालच्या पाठापर्यंत आपण 10 परिच्छेदाचा विचार केला. त्या 1 ते 5 परिच्छेदामध्ये 2 कारणामुळे स्वप्न कसं सत्य ठरत नाही म्हणजे जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणता येत नाही आणि सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो याही कारणाने स्वप्न सत्य ठरत नाही हा विषय प्रतिपादन केला. 6व्या परिच्छेदामध्ये योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव असल्यामुळे स्वप्न पदार्थ उत्पन्न झाले तरी ते मिथ्याच आहे म्हणजे अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत अबाधित आहे. नंतर 7व्या परिच्छेदामध्ये स्वप्न पदार्थ स्वप्नकालात जरी देशकाल योग्य देशकालापासून उत्पन्न झाले असं वाटलं तरी तिथे पूर्वोत्तर भावाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात विषम सत्ताक होत नाही हा सिद्धांत पुन्हा अबाधित आहे. त्याच्यानंतर 8व्या परिच्छेदामध्ये स्वप्न पदार्थाला उपादान अंतकरण किंवा अविद्या आणि अधिष्ठान साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य आहे. मग ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मानतात त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञानापासून होऊ नये. होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत बाधित होतो. तर तिथे सांगताना स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञानापासून निद्रेच्या भंगाने किंवा त्याच्या विरुद्ध जागृतीत अवस्थेत आल्याच्या नंतर होणारी जी निवृत्ती आहे ती क्रियेने आहे लयरूप आहे आणि उपादानात आहे. आणि अधिष्ठान ज्ञानाने स्वप्नाची सुद्धा ब्रह्मज्ञानाने जागृती होणारी जी बादरूप निवृत्ती आहे ती ज्ञानाने अधिष्ठानात आणि आत्यंतिक म्हणून होते म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत त्याही वेळेला अबाधित आहे. नंतर पुन्हा 9व्या परिच्छेदामध्ये त्या 8व्याच परिच्छेदामध्ये आणखी एक स्वप्न पदार्थ आणि जागृत पदार्थ या दोघांचंही उपादान अंतकरण किंवा अविद्या दोघांचे अधिष्ठान साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य असतात. 2 सत्ता का केल्या ते निरर्थक आहे. तर याचं उत्तर 5व्या तरंगात देताना जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं म्हणून रजत कल्पना शुक्तीच्या अज्ञाने म्हणून तिथे प्रातिभाषिक सत्ता आणि जगत कल्पना ब्रह्माच्या अज्ञाने म्हणून तिथे व्यावहारिक सत्ता आम्हाला द्यावी लागते. आणि इथे उत्तर देताना सांगितलं की साधी सदोष अविद्येचं कार्य स्वप्न पदार्थ आहे आणि अनादी निर्दोष अविद्येचं कार्य जागृत पदार्थ आहे म्हणून दोन्ही अविद्येचाच परिणाम असला तरी जागृत पदार्थाला आम्ही व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थाला प्रातिभाषिकत्व दिलं ते निष्कारण नाही सकारण आहे असं त्याचं स्पष्टीकरण करून जाता जाता म्हणाले हा जो 3 सत्तेचा विचार स्थूल दृष्टीने प्रतिपादन केलेला आहे सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर सत्ता मात्र 2च आहे. पण मग असं म्हटल्याच्या नंतर शेवटी हा तर्कदृष्टी असल्यामुळे वादी भद्रम न पश्यती त्यामुळे तो म्हणू लागला असं कसं म्हणता येईल. वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र
आणि पंचदशीचे करते पंडित विद्यारण्य स्वामी यांनी किंवा या सदृश अनेक महापुरुषांनी ईश्वर सृष्टीची जी सुखदुःखाला कारण होत नाही तिची व्यावहारिक सत्ता आणि ईश्वर सृष्ट पदार्थाशी जीवाने केलेलं तादात्म्य ते सुखदुःखाला कारण होतं ती प्रातिभाषिक सत्ता आणि या दोघाच्या अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता अशा 3 सत्तेचे विचार त्यांनी विचार करूनच प्रतिपादन केलेला आहे. आणि मग ते अविचारी आहे असं आपल्याला म्हणायचं किंवा आपला विचार त्यापासून काही भिन्न आहे ते आम्हाला स्पष्टीकरण व्हावं, कारण तुम्ही म्हणता सूक्ष्मदृष्टीने सत्ता 2च आहे. तर म्हटले त्याचं उत्तर दिलं कालच्या चिंतनामध्ये की त्यांनी ज्या 3 सत्ता प्रतिपादन केल्या त्या लोकसमजुतीचा स्वीकार करून आणि आम्ही ज्या 2 सत्ता सांगतो तो शास्त्रीय सिद्धांताला अनुसरून. म्हटले पण मग आता आपण काल शेवटी बोललो 2 मतप्रवाह आपल्याला पाहायला भेटतात. लोकसमजुतीचा स्वीकार केला पाहिजे हा एक मतप्रवाह आहे, त्यालाही संतांचं वचन आहे काय यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम नाचिरणीयम देखे प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले तयाही कर्तव्य अशी उरली लोकाचे लागी. का तर म्हटले मार्गधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक न व्हावे लोकांप्रती. आणि दुसरा मतप्रवाह संताचं वचन आहे तुकोबरायचं वचन म्हटलं आपण. ते म्हणतात लोक तैसा ओक धरिता धरवेना पतित पावना देवराया लग्न करू जाता म्हणते हा माताला न करता म्हणते न पुसक बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ न बोलता म्हणते गर्विष्ठ. म्हणजे अशा पद्धतीने म्हणून तुका म्हणे आता ऐका हे वचन तेजोने अजन भक्ती करा. म्हणजे लोकसमजुतीचा स्वीकार तुम्ही करू नका असंही विधान आहे. मग लोकसमजुतीचा स्वीकार करावा का करू नये तर आपण त्याचा काल शेवटी आपण समन्वय चिंतनामध्ये असा पाहिला की लोकसमजुती स्वीकार केलाही पाहिजे आणि केलाही नाही पाहिजे. मग कधी केला पाहिजे आणि कधी केला नाही पाहिजे किंवा कोणी केला पाहिजे आणि कोणी नाही केला पाहिजे. शास्त्रीय दृष्टीने त्याचं व्यावहारिक दृष्टीने स्पष्टीकरण असं का ज्याच्यामध्ये आत्मन मोक्षार्थम जगत हितायच आपले काहीतरी कल्याण होतं असेल आणि आपल्या कल्याणासोबत फेडित पापताप पोखित तिरीचे पादप समुद्राचा आहे आप गंगेचे देश. गंगेचं ध्येय आहे समुद्राला पोचणं, कारण त्याशिवाय तिला पूर्णता नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं आपलं पारमार्थिक हित साधत असताना दोघाचं 4 लोकांचं हित होत असेल तर त्यावेळेला लोकसमजुती स्वीकार करायला काही हरकत नाही. पण आपलं इतराचं वाटोळं तर होतच आहे आणि आपलंही होत आहे. अशा वेळेला त्या लोकाच्या अशा पद्धतीच्या भ्रामक समजुतीचा स्वीकार करता कामा नये. मग त्यावेळेला तेजोने जन भक्ती करा हे सामान्य व्यवहारात आपल्याला म्हणता येईल. आणि इथे म्हणताना जो मुक्त आहे त्याने लोकसमजुतीचा स्वीकार करायला हरकत नाही, कारण मुक्ताची प्रतीती जगची मुक्त किंवा आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच्या आता म्हटलं आपण. किंवा तो काय करू शकतो अनेक जणाला तरुण नेऊ शकतो. जाळू नये नाव पावलेने पार मागेला आधार बहुतांचा अर्भकाची साठी पण ते हाती धरले पाठी तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ते अंगी जनासाठी नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. म्हणून मुक्ताने जगताचा विचार करायला काही हरकत नाही. लोकसमजुतीत स्वीकार त्या लोकाला समजून सांगण्याकरता करायला हरकत नाही. पण ज्याचे वैराग्य कोमलकंठक नेटनं धरीचं निष्ठांक देखुनी मानस्तुती लौकिक भुलला देख पैते ते. अगोदरच कसा तरी एखाद्या पाण्यातून जाताना एखाद्या दरडीचा आधार घेऊन चाललेला आहे, तूच गटांगळ्या खाऊन बुडण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्याला म्हटलं माझ्या काशाला धर मी तुला पलीकडे नेतो, मग त्याच्यासोबत तूही मरशील. त्यामुळे आशाने मात्र आपुली आपण करा सोडवून संसार बंधनं तोडावेगी. म्हणजेच आपण म्हटलो एक बद्ध वर्ग आहे, एक मुक्त वर्ग आहे आणि एक मुमुक्षू वर्ग आहे. बद्ध त्याला स्वतःच्याच हिताचा विचार त्याच ठिकाणी नाही तर तो लोक कल्याणाचा काय विचार करणार. मुमुक्षू त्याने लोककल्याणाचा विचार करावा पण स्वतः मुक्त झाल्याच्या नंतर. आपलाच अजून थारा लागला नाही तर त्याने लोकाच्या भानगडीत पडू नये. मुक्त त्याहीमध्ये 2 प्रकार युक्तयोगी आणि युंजानयोगी, नित्यमुक्त आणि बद्धमुक्त. तो नित्यमुक्त आहे ना त्यानेसुद्धा लोकसमजुतीचे विचार फारसा करण्याची काही आवश्यकता नाही. का त्याचं उत्तर असं आहे कधी की प्राप्तही पुरुषे इंद्रिय लाळली कौतुके तरी आक्रमेला जाणं दुःखी संसारिके. तो स्वतःला सावरायला असमर्थ ठरू शकतो कदाचित. पण जो नित्यमुक्त आहे त्याला युक्तयोगी कुटीतला महात्मा म्हणतात. जगत कल्याणाकरताच या धरातलावरती ईश्वर इच्छेने किंवा स्वइच्छेने अवतरित झालेले जे आहेत त्यांना आज्ञान नाही आहे ना, आज्ञानकृत आवरण नाही पण विक्षिप्त त्यांनी जगत कल्याणाकरता स्वीकारलेला आहे. असे तुकोबराय म्हणू शकते. जगाच्या कल्याणा संताची होती देह कष्टविती परोपकारे बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या त्यांनी म्हणावं.
पण आपल्याला अजून तरी स्वप्नात तरी परमात्म्याने सांगितलेलं नाही किंवा ज्ञानोबा तुकोबराने आपल्याला काही एखादा पुरावा दिला नाही, स्वप्न साक्षात्कार दिला नाही, आता तुम्ही जगत कल्याण करू शकता. मग स्वतःचं कल्याण न साधता जगत कल्याणाचा विचार करत असेल तर ते जगातले विषवल्ली आहे. ते स्वतःचंही कल्याण करू शकत नाही आणि इतराचं ते काय करणार. पण एक आहे, अशा व्यक्तीने आपलं खरं कल्याण करून घेतलं ना, त्याच्या संकल्प मात्राने जगाचं कल्याण होईल. त्यामुळे त्याने अगोदर पहिला आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. मग त्याच्या मुक्ताच्या प्रतीतीमध्ये सगळं जगच काय मुक्त आहे. दृष्टीदेव सृष्टी असा एक त्याचा आपण समन्वय पाहिला. तूर्त इथे विद्यारायण स्वामी यांनी विद्यारायण स्वामी धर्मराज धुरेंद्र यांनी जो 3 सत्तेचा विचार सांगितला तो लोकसमजुतीचा स्वीकार करून सांगितलेला आहे. आणि लोकसमजुतीचा स्वीकार केल्याच्या नंतर लोकाला समज आली. काय समज आली? का जागृती आणि स्वप्न हे आपल्याला भ्रम आहे तोपर्यंत भिन्न वाटतात, पण जसं ते तसं हे येता स्वप्न प्रपंचोपी मयी महाविजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी महाविजृंभिता. हा स्वप्न प्रपंच जसा मायेचा विस्तार आहे तसा जागृत प्रपंचसुद्धा मायेचाच विस्तार आहे. स्वप्नात स्वप्न वाटलं नाही तरी स्वप्न असतं, तसं जागृती ही अज्ञानरूपी निद्रेमध्ये म्हणजे स्वप्न वाटलं नाही म्हणजे मिथ्या वाटलं नाही तरी जागृतीसुद्धा मिथ्याच आहे. असं ज्याला कळालेलं आहे त्याच्या दृष्टीने आम्ही 2 सत्ता सांगतो. म्हणजे पंचदशिकार विद्यारायण स्वामी, धर्मराज धुरेंद्र किंवा तत्सदृश असणारे महापुरुष त्यांनी जो बद्ध किंवा विषयी किंवा मंद मुमुक्षू अशा कोटीतला जो वर्ग आहे तो त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि मग अधिकार तैसा करू उपदेश. आणि लोकव्यवहारामध्ये लोक घटपटादी पदार्थाला सत्य मानतात, स्वप्न शुक्ती रजतादी पदार्थाला ते मिथ्या मानतात. आणि मग त्यांना समजून सांगण्याकरता त्यांच्यात गेल्याशिवाय ते ऐकणार नाही. म्हणून लोक समजुतीचा स्वीकार करून त्यांनी त्या पामरविषयी लोकाला मुमुक्षु कुटीत आणण्याकरता त्यांनी 3 सत्ता विचार प्रतिपादन केले आहे. पण जे मुमुक्षु कुटीत आता आलेले आहेत आणि त्यांना मुक्त कुटीत पुढे घेऊन जायचं आहे त्यांच्याकरता आम्ही हा 2 सत्याचा विचार प्रतिपादन केलेला आहे. म्हणून त्यांचं चुकीचं नाही आणि आमचं मात्र बरोबर आहे. अशा पद्धतीचा समन्वय काल आपण थोडासा शेवटी बघितला. आणि याच्यात असं ठरलं या 10व्या परिच्छेदाच्या शेवटी का स्वप्न आणि जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही. जसं ते तसं हे घडलेला घटनाक्रम आहे. त्रेतायुगातले महाराज जनक आहे ना, जनक राजे, जनकाचा अधिकारही सामान्य नाही. मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दहती किंचन. जे जळतंय ते माझं आहे ते जळत नाही. गुरुदेव आपण कथा सांगा असं याज्ञवल्क्य मुनीला म्हणणारे जनक महाराज आहेत. जनक महाराज श्रवणाचे त्रेतायुगातले श्रवण भक्तीचे आचार्य जनक महाराज आहेत. द्वापारयुगातले श्रवण भक्तीचे आचार्य हे परीक्षिती किंवा त्यांच्या अगोदर त्यांचेच आजोबा भक्तराज अर्जुन आहे. कारण अर्जुनाची पांती परिसना योग्य होती तेही कृपा करून संती अवधान द्यावे. श्रीकृष्णोक्ती सागरा हा आगस्तीच दुसरा म्हणून घोटू भरूप आहे एकसरा आगवी याचा. भौतिक सागर एका आचमनामध्ये प्राशन करणारे जर आगस्ती असेल तर भगवान श्रीकृष्णरूपी ज्ञानसागराला एका आचमनामध्ये प्राशन करणारा भक्तराज अर्जुन आहे. अर्जुनाचं अवधान इतकं फाकलं, इतकं व्यापक झालं का भगवान श्रीकृष्णाचं व्याख्यान परिचिन्न पडलं, असा अर्जुनाचा अधिकार आहे. मग अर्जुन हा जसा श्रोत्राचा आचार्य आहे अर्जुन महाराज, जसे राजे परीक्षित तसेच जनक महाराज आहे. आणि जो श्रोता हा एकाग्र चित्ताने ऐकतो, अनेक श्रोते असेल तर वाक्याचे कळत न कळत नजर त्या श्रोत्याकडे जाते. आणि मग त्या ऋषीमुनीमध्ये थोडेसे कुजबूज सुरू झाली. आपले गुरुदेव आपण 8 तास आपलं 24 तास 8 प्रहर आश्रमात आहोत, सगळ्याचा त्याग करून आलेलो आहोत. छाटी लंगोटी याच्या पलीकडे आपल्याकडे काही संग्रह नाही. पण गुरुजी जनक महाराजकडे बघूनच पोते सांगतात बरोबर आहे, तिकडून जरा दक्षिणा जास्त येत असली पाहिजे असं त्यांचा एक समज झाला. पण मग त्या जनक महाराजांचा अधिकार यांच्या लक्षात आणून देण्याकरता आणि हे काय लौकिक लाभाकरता हे निरूपण घडतं असं नाही, ही वस्तुस्थिती दाखवण्याकरता मग त्यांनी ती आग लावली. त्यावेळेला ते मिथिला नगरी जळायला लागली. तिकडे बघा नाही म्हटले मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दहती किंचन, आपण कथा सांगा. शेवटी ती आश्रमाच्या दिशेने आग आली म्हणतात ते आश्रमात प्रवेश करणार तेव्हा ही सगळी धावलीत छाट्या लंगोट्या काय होत्या जमा केल्या आपल्या मांडीखाली येऊन पुन्हा बसलेत. आणि अक्षरशः जनक महाराजचा एक पाय जळायला लागला. काय राजा जनक राज्य करी अग्नी माझी एक पाव जळे. म्हटले अहो आता तरी बघा. ते म्हणले जळतंय ते माझं नाही, माझं ते जळत नाही. नैनम छिंदती शस्त्राने आपल्याच मुखातून ऐकलेले, तुम्ही कथा सांगा. मग नंतर त्यांनी ती मायाच असल्यामुळे त्यांचं तपाचं सामर्थ्य आहे आणि मग त्यांनी ते पूर्ण बंद केलं. मग याला विचारलं कोणाकडे बघून सांगू. मग म्हटले तुमचं चालू आहे ते योग्य आहे असे जनक महाराज. पण तेच जनक महाराज स्वप्न पडलं त्यांना
आणि स्वप्नामध्ये घटना अशी घडली का स्वप्न कोणाला काय पडावं असं काही नाही. राजाला स्वप्न भिकारी झाल्याचं पडू शकतं, भिकाऱ्यालाही राजा झाल्याचं स्वप्न पडू शकतं, आहे ना. कारण स्वप्नीचे राज्य का मरण नवे हर्षशुकाचे कारण का उपोडले जाणं जी आपली. स्वप्नामध्ये ती भिकारी झाले, अन्न वाचून तळमळायला लागले. अन्नमय प्राण आहे, प्राण कासावीस झालेत, प्राण जातो की काय अशी वेळ आली आणि एका अन्न क्षेत्राच्या बाहेर गेलेत, मला काहीतरी दे. तर त्याने सांगितलं काहीच नाही, सगळं अन्न वाटून झालं, हे काय ताळा बंद करून मी आता निघालेलो आहे. नाही म्हटले काहीतरी दे. तो म्हटलं काही नाहीच तर. नाही म्हटले थोडंसं काहीतरी. म्हणले त्या भांड्याला जळतण लागलेलं असतं, खरडण म्हणतात आपल्याकडे त्याला, ते काढून थोडंसं देऊ शकतो. म्हणले ते सुद्धा मला आता अमृत आहे, ते दे. दिलं त्यांनी ते काढलं जळतण, कसं थोडंसं मूठभर निघालं. आता पात्र म्हणले पात्र कुठे, आता करपात्री स्वामी झाले जनक महाराज स्वप्नात. पात्र कुठे त्यांच्याकडे, हे हातात दे. हातातल्या ओंजुळीत घेतलं आणि म्हटलं एखादं पाणी पाहून मग आपण हा प्रसाद घेऊ, कारण हेच आपल्याला सध्याला अमृत आहे, प्राणाचं रक्षण झालं पाहिजे. आणि असं म्हणून ते पुढे निघालेत. खाली थोडासा चिखल आहे, त्यातून चालायला लागलेत. वरून एखादं काय खाली कुत्रं म्हणा किंवा एखादं पक्षी घारबीर त्याचा संपर्क झाला, एकदम धडक लागली आणि ते सगळं अन्न चिखलामध्ये पडलं. आणि हाय रे दैवा म्हणून एकदम पटकन उठले. उठून पाहतात तर काहीच नाही. आणि मग त्यांना ती टकच लागली, हे खरं की ते खरं. पण हे आणि ते हे सर्वनाम आहे, आणि सर्वनामनं पूर्वप्रधान बुद्धिस्त परामर्श. याचा मागचा प्रधान विषय, घडलेला विषय काय हे कळालं तर कोणाला तरी काही मिळ लागेल. मग जे कोणी भेटायचे त्यांना एकच प्रश्न, हे खरं का ते खरं, हे खरं का ते खरं. सगळ्याला विचारणं महाराज काय विचारतात. अनेक वैद्य हाकीम हे पाहिले पण काही फरक पडेना. शेवटी काही दिवस निघून झाले, आध्यात्मिक आदिभौतिक सगळ्या प्रकार करून बघले, काय करावं काही कळेना. एक दिवस विद्वानाची सभा भरवली. जनक महाराज राजगादीवर येऊनही बसले. अष्टप्रधानमंत्री राजाचा कारभार पाहत होता. आपले राजे याच्यातून बाहेर निघाले पाहिजे याची त्यांना तीव्र तळमळ आहे. आणि मग सगळ्याकडे बघून त्या पंडित लोकांकडे बघून विचारलं महाराजांनी पुन्हा, सांगा हे खरं का ते खरं. त्या कोणालाही काही मेळ आहे ना. पण त्या वेळेलामध्ये ते अष्टवक्र महामुनी जे 8 ठिकाणी वक्र आहेत, देहाने वाकडे आहेत, ते तिथे आलेत. आणि ते पाहिल्याच्या नंतर हे सगळे हसायला लागले. हसायला लागल्याच्या नंतर लगेच ते अष्टवक्र महामुनी ते खूप दक्ष, ते म्हणायला लागले, महाराज जनक, आपण मला वाटलं होतं आपल्याकडे विद्वानाची सभा आहे, पण हे तर चर्मकाराची सभा आहे. आता चर्मकार त्या पंडिताला बोलल्याच्या नंतर एखादा सर्प विषारी असो, त्याच्या शेपटीवर पाय दिल्याच्या नंतर त्याने चवताळावं. तसे ते पंडित लोक रागी भरले ना, आम्हाला चर्मकार म्हणता म्हणजे काय काय म्हणजे म्हणले, तुम्ही माझ्या ज्ञानाची कुठे परीक्षा केली, तुम्ही माझ्यावर चांबडीकडे बघून म्हणून तुम्हाला मी चर्मकार म्हटलो, तुमचा हा अनुभवाचा आपलाप करता येत नाही. ते म्हणायला लागले ठीक आहे, महाराजाच्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग आम्ही चर्मकार आहोत आणि तुम्ही पंडित आहोत हे सिद्ध होईल. म्हणले विचारा प्रश्न. विचारला महाराजांनी, सांगा हे खरं का ते खरं. आता अष्टवक्र महामुनी अधिकारीच महात्मे, ते ध्यानस्थ. आणि एक वेळेला त्यांनी मागचं थोडंसं यांचं मागचा आपल्या त्याला काय म्हणतो, मागची हिस्ट्री, मागचा इतिहास, नेमकं केव्हा काय कारण असावं राजे बोलतात. तर त्यांना ते कळालं का हे स्वप्नात एक दिवस यांच्या घटना अशी अशी घडली आणि म्हणून हे बोलायला लागलेत. म्हणले काही नाही महाराज, जसं ते तसं हे, आणि जसं हे तसं ते. जनक महाराज म्हटले माझं समाधान झालं, बाकीच्याला काही कळालं नाही. कारण जसं ते तसं आहे, म्हणजे ते तिथे असताना ते सत्यच वाटलं, पण ते सत्य नव्हतं, इथे आल्यावर कळालं. तसं हे इथे असताना सत्य असं वाटतं, पण ते सत्य नाही, हे तुम्हाला अजून पुढे गेल्याच्या नंतर कळेल, म्हणजे विचाररूपी जागृतीत आल्याच्या नंतर कळेल. पण जसं ते त्या काळात जरी ते वाटलं, आपलं काय ते वाटलं नाही, म्हणजे ते मिथ्या वाटलं नाही, तरी ते मिथ्या आहे या काळात वाटतं. तसे हे या काळात जरी मिथ्या वाटलं नाही, ते मिथ्या वाटलं, हे जरा पुढच्या काळात म्हणजे विचाररूपी जागृतीत गेल्याच्या नंतर कळेल. आणि अगदी मग बोलू को म्हटले, जसं ते तसं हे, त्याच्यात आणि याच्यात मुळीच विलक्षणता नाही. म्हणून जसं अष्टवक्र महामुनी महाराज जनकाला जे उत्तर दिलं, तेच श्रीगुरूंनी या ठिकाणी काल या तर्कदृष्टीला उत्तर दिलं की स्वप्न आणि जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही. जसं स्वप्न आहे तशी जागृती आहे, जशी जागृती आहे तसंच स्वप्न आहे. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य आता शंका घेतो आणि गुरुदेव त्याचं उत्तर देतात. शिष्य काय म्हणतो बघा, 10व्या परिच्छेदाच्या शेवटच्या पंक्तीमध्ये शिष्य महोदय शंका करतात. शिष्य म्हणतो, महाराज जागृत पदार्थाची आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाही, हे कसे. आपण काय म्हणता, स्वप्न आणि जागृतीची मुळीच विलक्षणता नाही, जसं स्वप्न आहे तशी जागृती आहे, जशी जागृती आहे तसंच स्वप्न आहे. तर हे आपलं विधान काही मला पटत नाही, मुळीच विलक्षणता नाही हे कसे. जागृत पदार्थ उत्पत्तीस देश काल कारण नाहीत, म्हणून तेही मिथ्या. तर गुरुदेव त्याचं उत्तर देतात. त्याचं उत्तर एका वाक्यात बघा. गुरुदेवाचं म्हणणं काय आहे, स्वप्न आणि जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही. मुळीच विलक्षणता नाही म्हणण्याचा आशय असा आहे का जसं स्वप्न मिथ्या आहे तशी जागृतीसुद्धा काय आहे, मिथ्या आहे. आणि मिथ्या स्वप्नाची सत्ता जशी प्रातिभाषिक आहे
त्या स्वप्नवत जागृती असल्यामुळे जागृतीची सत्ता ही प्रातिभाषिक आहे. म्हणून विचारता पाहिल्याच्या नंतर जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये मुळीच विलक्षणता नसल्यामुळे या दोन्हीची व्यावहारिक सत्ता नसून दोन्हीची प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणजे स्वप्नवत जागृती आहे का जागृतीवत स्वप्न आहे? स्वप्नवत जागृती आहे, स्वप्नाप्रमाणे जागृती. जागृतीवत स्वप्न म्हणताना त्यांनी किती आटोकाट प्रयत्न केला पण ते ठरलंच नाही. जागृतीप्रमाणे स्वप्न होऊ शकत नाही, पण स्वप्नाप्रमाणे जागृती मात्र आहे. म्हणून स्वप्नाची सत्ता प्रातिभाषिक आहे. स्वप्नवत जागृती असेल तर जागृतीची सत्तासुद्धा प्रातिभाषिक आहे. स्वप्न आणि जागृती या दोघांची एक सत्ता झाली प्रातिभाषिक, आणि अधिष्ठान साक्षी व ब्रह्मचैतन्याची सत्ता झालेली आहे आता पारमार्थिक. म्हणून सत्ता झाल्या दोन. पण तो म्हणतो असं म्हणता येणार नाही अजून काही. का? मूळच विलक्षणताने असं कसं म्हणता येईल? नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, त्यांच्या दोघांमध्ये मुळीच विलक्षणता कशी नाही हे आपण काय करा, आम्हाला सिद्ध करून द्या. तर गुरुदेव म्हणतात बोल तूच सांग. आतापर्यंत आपण विचार केला स्वप्न हे कुठं पडतं? कंठगत हितानाम पुरितत नाडीमध्ये स्वप्न पडतं. त्याचा देश किती? केसाचा सहस्रावा हिस्सा. काल किती? एक क्षणाचा. म्हणजे काय नाही? योग्य देशकाल नाही. मग स्वप्नाच्या उत्पत्ती करता देशकाल नाही का? योग्य देशकाल नाही. उत्तर आहे देशकाल आहे पण योग्य देशकाल नाही, म्हणून ते काय ठरली? मिथ्या. मग स्वप्नाच्या उत्पत्तीला देशकाल आहे पण योग्य नाही, म्हणून जर ती मिथ्या आहे तर जागृतीच्या उत्पत्तीला देशकालच नाही, म्हणून ती काय म्हटली पाहिजे? मिथ्यातलं मिथ्या म्हटलं पाहिजे, आहे ना. म्हणून हे स्वप्ने होणी निपटारे, मज बोलताना वाटे खरे. कोण? जागृती. हे स्वप्नी देखील स्वप्न का मृगजळी सासेनले वन, ज्ञानोबराय म्हणतात. हे स्वप्नातलं स्वप्न, स्वप्नी देखील स्वप्न का मृगजळी सासेनले वन, का संकल्पविन स्वप्न न लाविता डांगीचे वन, माऊलीचे का न रचिता गंधर्व भुवन, अशा त्या पुढे पुढे ओव आहे. स्वप्नात आपण काय पाहावं? स्वप्न पाहावं. मग स्वप्न पहिलं खोटं, आणि त्या स्वप्नातलं स्वप्न म्हटलं का ते खोट्यातलं खोटं. याच्यातही चार प्रकार आहे. खऱ्यातलं खरं, खोट्यातलं खोटं, खोट्यातलं खरं आणि खऱ्यातलं खोटं. तर खऱ्यातलं खरं, खोट्यातलं खोटं. मग खोटं कोण? स्वप्न. आणि त्या स्वप्नात पडलं पुन्हा स्वप्न, मग ते काय झालं? खोट्यातलं खोटं. मग स्वप्न खोटं आणि त्याच्यात ही जागृती. स्वप्न खोटं का? योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव, आणि जागृतीच्या उत्पत्ती करता देशकालाचाच अभाव. म्हणून स्वप्नापेक्षाही निकृष्ट कोण ठरली? जागृती. कारण ज्या ज्या ठिकाणी जागृतीच्या उत्पत्तीचा विचार प्रतिपादन केला, मग ते श्रुती असेल, अर्थात कंसात उपनिषद असेल, ब्रह्मसूत्र असेल, भगवत पूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांचं त्यावरती भाष्य असेल, असं सूत्र, श्रुती, उपनिषद, सूत्र, भाष्य, वार्तिक, या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जागृत सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार आला त्या ठिकाणी कुठेही देशकालाचा विचार केलेला नाही. याचा अर्थ स्वप्नाच्या बाबतीत कंठगत पुरितत नाडी नावाचा देश आहे, एक क्षणाचा काल आहे. योग्य नसेल पण काही ना काही देशकालाचा उल्लेख स्वप्नाच्या बाबतीत थोडा का वेळा आहे, पण असूनही योग्य नसल्यामुळे ते मिथ्या आहे. आणि ज्याची उत्पत्ती करतात देशकालच नाही, ते स्वप्नातलं स्वप्न म्हटलं नाही पाहिजे का? स्वप्नापेक्षा निकृष्ट. म्हणून मिथ्यातलं मिथ्या कोण आहे? जागृती आहे. आणि मग मिथ्यातलं मिथ्या झाली जागृती. आणि मिथ्यातलं सत्य जगद्गुरु तुकोबर आहे, राजा हरिश्चंद्र यांचं स्वप्न आहे ना, ते काय ठरलं? सत्य ठरलं. पण स्वप्न खोटं असतं पण त्याच्यातलं एखरं ठरलं ना. बाबाजी स्वप्न येऊनी तुका याला अनुग्रह दिला निजप्रती, हे काय झालं? मिथ्यातलं सत्य आहे ना. स्वप्न मिथ्या आणि त्याच्यातले घडलेलं सत्य, मिथ्यातलं सत्य. आणि मिथ्यातलं मिथ्या झालं, मिथ्यातलं सत्य झालं. आता सत्यातलं मिथ्या. मग सत्यातलं मिथ्या कोण? आता जागृती आहे. जागृतीमध्ये आपल्याला रज्जूवर सर्प भासतो, शक्तीवर रजत भासतं, स्थानवर पुरुष भासतो. जागृतीत भासलं ना, मग हे काय? जागृती सत्य आहे. आणि जागृतीतले रज्जू सर्पाती काय? मिथ्या आहे. म्हणजे सत्यातले काय आहेत? मिथ्या आहेत. आणि सत्यातलं सत्य कोण असेल तर अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. कारण जगत कुठपर्यंत सत्य वाटतं आपल्याला? अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. पण सत्य जगातातलं सत्य कोण? ब्रह्म आहे. म्हणजे जगत सत्य कोणामुळे वाटलं? अधिष्ठान ब्रह्माचीच सत्यता आपल्याला जगताच ठिकाणी प्रतीतीला आली म्हणून ते सत्य वाटलं. पण जगत सत्य नाही, म्हणून सत्यातलं सत्य कोण असेल तर ब्रह्म आहे. का ज्याच्या ठिकाणी त्याच्या तुलनेने विचार केला तर जगतसुद्धा मिथ्या ठरतं. जे जे देखणे सकळ ते स्वप्नेचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवर विठ्ठलाचे. तूर्त इथे चालू प्रसंगामध्ये हे स्वप्नातलं स्वप्न म्हणजे कोण आहे? जागृती आहे. कारण स्वप्नापेक्षा निकृष्ट कोण आहे? जागृती आहे. का? तर स्वप्नाची उत्पत्ती करता देशकाल आहे पण योग्य नाही, म्हणून ते जर मिथ्या असेल
तर जागृतीची उत्पत्ती करता तर देशकालच नाही, म्हणून जागृती स्वप्नापेक्षा सुद्धा निकृष्ट असल्यामुळे स्वप्न जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही, म्हणून त्या दोन्हीची भिन्न सत्ता नसून एकच सत्ता आहे. कोणती तर प्रातिभाषिक सत्ता आहे, चैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे. असा विचारांती सत्ता किती सिद्ध होतात? शास्त्रीयदृष्ट्या 2 सिद्ध होतात असं गुरुदेव बोललेत. त्या पंक्ती आपण वाचूया. बघा, तरंग 6वा आहे, परिच्छेद 11 क्रमांकाचा आहे. शिष्याने शंका गेल्याच्या नंतर गुरुदेवाचेही बोलणं आहे. कारण शिष्य म्हणाला, जागृत पदार्थाचे आणि स्वप्न पदार्थाची मुळीच विलक्षणता नाही, हे कसे? श्री गुरु उत्तर देतात, जसे. कसे? तर जसे. उत्तर देताना म्हणतात, देशकाल सामुग्री वाचून स्वप्नस्थ हस्ती पर्वत आदी उत्पन्न होतात. देशकाल सामुग्री वाचून स्वप्नातले हस्ती पदार्थ आदी उत्पन्न होतात की नाही? होतात. म्हणजे देशकाल सामुग्री वाचून का कंसात योग्य देशकाल सामुग्री वाचून? इथे अध्ययन करायचं, योग्य देशकाल सामुग्री वाचून हस्तिदी पदार्थ स्वप्नात उत्पन्न होतात म्हणून ते मिथ्या आहेत. आणि तशीच आकाशादी प्रपंचसृष्टी म्हणजे जागृतीतली ही देखील देशकाल सामुग्री वाचून, ती योग्य देशकाल सामुग्री वाचून, आणि जागृतीत म्हटलं तर देशकाल सामुग्री वाचूनच ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून ती देखील मिथ्या आहे. स्वप्नातलेही मिथ्या आहे, हेही मिथ्या आहे. आता ते पुढचं वाक्य बोलतात, स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक म्हणजे त्या मांडूक्य उपनिषदानुसार आपण जर पाहिलं तर अल्प म्हणजे न्यून देश आहे ना, आणि अल्पकाल असे देशकाल तरी आहेत. परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकाल देखील नाहीत. असं तुम्ही कशाहून बोलता असं जर म्हणाल, त्याचं उत्तर देतात, ज्या ज्या ठिकाणी वेद म्हणा, उपनिषद म्हणा, ब्रह्मसूत्र म्हणा आदी करून ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली आहे त्यात देशकालाचा नावही नाही, म्हणजे देशकालाचा उल्लेख देखील केलेला नाही. सूत्र भाष्यकारांनी म्हणजे वेद म्हणजे उपनिषद म्हणजे मांडूक्य उपनिषदामध्ये स्वप्नाच्या बाबतीत देशकालाचा उल्लेख केला, जागृतीच्या बाबतीत केला का? उत्तर आहे नाही. बरं, आता सूत्र आणि भाष्य. सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये आणि भाष्य म्हणजे त्या ब्रह्मसूत्रावरचं भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनी केलेलं भाष्य. सूत्राची व्याख्या आपण मागे पाहिली आहेत. सूत्र अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यांचे सूत्र विदू माऊलीच्या भाषेत बिंबत्रे बचकीचे एवढे पै प्रकाश चित्रे लोक थोकडी शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे, त्याला म्हटलं होतं आपण सूत्र. भाष्य म्हणताना सूत्र अर्थ वर्णित येत्र पदे सूत्रानुसार स्वपदानाची वर्णयंती भाष्य विदो असं सूत्र आणि भाष्य. थोडक्यात सांगणं ते सूत्र आहे, थोडासा विस्तार करणं ते भाष्य आहे, आणि खूपच विस्तार करणं ते एक प्रकारचं वार्तिक आहे. आपण त्यावेळेला उदाहरणं पाहिली होती. कीर्तन, प्रवचन, आपलं पाठ ही सूत्र असतं. पाठ सूत्ररूपाची पद्धत आहे. पाठाच्या निरूपणामध्ये सूत्र पद्धती आहे. कीर्तन प्रवचनाच्या निरूपणामध्ये भाष्य पद्धत आहे, आणि कथेमध्ये मात्र ही वार्तिक पद्धती आहे असं आपण त्यावेळेला बोललो. सूत्र भाष्यकारानेही देशकालाची उत्पत्ती सांगितलेली नाही. यावरून श्रुतीचा आणि सूत्र भाष्यकारांचा म्हणजे उपनिषद आणि सूत्रकार भाष्यकार म्हणजे अपौरुषी असणारी श्रुती असेल, आणि कृष्णद्वैपायन आदरणीय व्यासदेव सूत्रकार आहेत, आणि भगवत पूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य महाराज हे भाष्यकार आहेत. यांचा हाच अभिप्राय आहे की काय अभिप्राय आहे? देश म्हणजे योग्य देशकाल सामुग्री वाचून स्वप्न उत्पन्न होतं म्हणून ते मिथ्या आहे, तर देशकालाच्या अभावातच जागृती उत्पन्न होते म्हणून ती मिथ्यातली मिथ्या आहे. म्हणून देशकाल सामुग्री वाचून आकाशादी सृष्टी होते म्हणून आकाशादी प्रपंच हा स्वप्नाप्रमाणे नव्हे, स्वप्नापेक्षाही निकृष्ट अशा स्वरूपाचा मिथ्या आहे. असं म्हटल्याच्या नंतर हा शिष्य याला मात्र ही गोष्ट काही मान्य नाही. तो काय बोलतो बघा, म्हणजे शिष्य बोलतोय, मधुसूदनांच्या मताने जागृत पदार्थात देशकाल कारण असल्याची शंका. शिष्य काय म्हणू लागला, स्वप्नाप्रमाणे तुम्ही काय ठरली? जागृती ठरली. ठीक आहे, जागृतीप्रमाणे स्वप्न नाही, जागृतीप्रमाणे स्वप्न नाही, पण जागृतीला फार स्वप्नात नेऊन घालू नका ना, किमान त्याला काहीतरी अस्तित्व द्या. स्वप्न मिथ्या आहे म्हणा, पण जागृतीला सुद्धा मिथ्या कसे म्हणता आपण? तर गुरुदेवाने सांगितलं, स्वप्नाला योग्य देशकालाचा अभाव असल्यामुळे स्वप्न मिथ्या आहे, याला देशकालच नाही म्हणून जागृती स्वप्नापेक्षा निकृष्ट आहे. तर जागृतीच्या बाबतीत देशकालाचा उल्लेख तुम्हाला मी पुरावा देऊ शकतो असा तो बोलतो, आणि तो पुरावा देतो हा, आणि तो पुरावा लहानाचा देत नाही, कारण ही समोरची व्यक्ती श्रीगुरू आहेत आणि ते श्रौत आस्तिक आहेत, हा जरी तार्किक आस्तिक असला तरी, आणि ते कोणाचंही बोलणं मान्य करणार नाही. मग ते ज्यांचं बोलणं मान्य करतील अशाचा एक पुरावा त्यांनी दिला, तसा तो बहुश्रुत आहे, त्याने अध्ययन वगैरे चांगलं केलेलं आहे. मग त्याने कोणाचा गीतेवरती भारताचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे, गीता सुगीता कर्तव्या किमान शास्त्रविस्तर या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिश्रुत असं आपण म्हणतो गीतेच्या बाबतीत, म्हणजे गीता महात्म्यामध्येच हे बोललेलं आहे. किंवा गीता गंगोदकं पित्वा पुनर्जन्म न विद्यते असंही गीता महात्म्यात म्हटलेलं आहे.
एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत एक देव देवकी पुत्र येव एको मंत्र तस्य नामानी आणि कर्मापेकम तसे देवस्य सेवा. म्हणजे हे सगळं गीता महात्म्यामध्ये गीतेचा महिमा वर्णन करताना म्हणतात, गीता हा भारतीयाचा धर्मग्रंथ आहे. गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयानारा असं नाथबाबा लिहितात. ही असणारी गीता, या गीतेवरच्या अनेक टीका प्रसिद्ध आहे. अनेक टीका आहे, पुष्कळ टीका आहे, जवळपास 18 टीका तर त्यातले त्यात खूप प्रसिद्ध आहे. त्या 18 टीकेचा विचार 18 दिवस 18 प्रकांड पंडित विद्वान भारतीयांनी एकत्र येऊन काशीमध्ये केला आणि शेवटी एका निर्णयापर्यंत ते येऊन पोचले. त्यातल्या त्याने 4 टीका प्रधान म्हणून काढल्या आणि त्या 4 टीका आजही आपल्या वेदांत विश्वामध्ये उत्तरेत असेल, आपल्या भारतात असेल, चांगल्या जाणत्या लोकांमध्ये त्या 4 टीकेचं विशेषत्वाने चिंतन केलं जातं. त्यातल्या एक आहे शंकर भाष्य गीतेवरची टीका, दुसरा आहे शंकरानंदी गीतेवरची टीका, तिसरा आहे मधुसूदनी गीतेवरची टीका आणि चौथी आहे भगवती ज्ञानेश्वरी. बाबा या 4 टीकेच्या बाबतीत म्हणत असतात, त्याच्यातलं शंकर भाष्य म्हणजे गीतेचं श्रवण आहे, शंकरानंदी म्हणजे मनन आहे, मधुसूदनी ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं ते निधिध्यासन आहे. मग भगवती ज्ञानेश्वरी काय म्हटली? साक्षात्कार आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात परमात्म्याचा काय आहे? साक्षात्कार आहे, असे त्या विद्वानाने त्यावेळेला त्याच्यावर दिलेला एक प्रकारचा निर्णय तात्पर्य त्यांनी काढलं. तर त्यात निधिध्यासन संज्ञक टीका म्हणजे कोणती आहे? मधुसूदनी. आणि ती मधुसूदनी म्हणजे हे मधुसूदनाचार्य. हे मधुसूदन हे सामान्य अधिकारी नाही, यांना हे भगवान परमात्म्याचे सगुण साक्षात्कारी पर आहे, म्हणजे निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचं प्रेम अशा दोन्ही लाभलेल्या यांच्याकडे आहेत. हे मधुसूदन स्वामी एक काळचे कट्टर वेदांती म्हणजे वेदांत अतिरिक्त कर्म, भक्ती, ज्ञान, योग या सगळ्यांचं खंडन करणारे आणि ते खंडन करत वेदांताचं अद्वैताचं मंडन करत या भारत राष्ट्रामध्ये फिरत असताना ते वृंदावनला गेले. वृंदावनला ते बाकी बिहारीचं मंदिरामध्ये गेले. दोन्ही बाजूला भक्त आहेत, दुपारची भगवंताची आरती चालू आहेत बाकी बिहारीची. आणि मग ते जाऊन त्यांनी आवाहन केलं, हे थोतांड सगळं बंद करा. एकमेव द्वितीयम ब्रह्म न येणं नास्ति किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव द्वितीयम ब्रह्म असती. त्यामुळे हे बंद करा तुम्ही, नाहीतर मग माझ्यासोबत वादाला तयार व्हा, मी उद्या येतो, असं त्याने आव्हान देऊन निघून गेले. ते पुजारी संध्याकाळी देवाला झोपी घालताना भावनेच्या प्रांतात देवाला बोलतात आणि देव भावाचा भुकेला. मग ते म्हणायला लागले, आता तो तार्किक आहेत, नैयायिक आहे, प्रकांड पंडित आहेत, त्याच्यासोबत आम्ही पुरे पडणार नाही, हे आम्हाला कल्पना आहे. आम्हाला तुझी भक्ती मान्य आहे, आम्ही याच्यात रंगतो, आम्हाला याची आवड वाटते, पण हे मात्र उद्या बंद पडेल, कारण त्याला जाब द्यायलाच आमच्याकडे सामर्थ्य नाही. तूच काही लीला केली तर होऊ शकेल. त्या भगवंताला झोपी घालताना बाकी बिहारी परमात्म्याच्या गळ्यामध्ये असणारे पुष्प, मला त्यातलं एक पुष्प निखळलं, त्यांच्या हातावर पडलं, म्हणजे एक प्रकारचा उजवा कौल त्यांना भेटला. ते जाऊन निवांत झोपले. इकडे मधुसूदन स्वामी सकाळी यमुनामायाच्या स्नानाला पाठे 3:30च्या मुहूर्तावर ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ आहे म्हणून ते गेले. तिथे भगवान परमात्म्याने बालछबी धारण केली आणि त्यांच्यासमोर रांगायला लागलेत. आता ते बाल मनमोहक रूप पाहिल्याच्या नंतर मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला पाहिली वेद लावी बैशीची वी जडवली. त्यांच्या परमात्म्याचं मन त्यांच्या हृदयात ते जडलं आणि ते त्याच्या पाठीमागे धावायला लागले. धावत असताना परमात्मा आता तो खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, लपून जीवे नकळे जीवा धरिता देवा नातुडशी चतुरातो शिरोमणी. परमात्मा त्यांच्या काही हातात येणं, परमात्मा त्यांना चाकवायला लागला, कधी उजव्या बाजूला, कधी डाव्या बाजूला, कधी समोर, कधी मागे, कधी पुढे. पण संन्याशी फार हट्टी असतात आणि हे तर पराकोटीचे हट्टी, हे वेदांती. ते म्हटले आता याला मी घेतल्याशिवाय सोडणार नाही. परमात्मा त्यांच्या काही हाती येणार. रात म्हणजे पाटे 3-3:30च्या दरम्यापासून चालू झालेला हा त्यांचा एक प्रकारचा धारादहीचा खेळ. हा सकाळचे 10 वाजलेत, 10:30 वाजलेत, 11 वाजले, थांबेना. परमात्मा मात्र त्यांच्या काही हातात येईना, हे काही शेवटी लाग सोडेना. शेवटी परमात्म्याने यमुनामायेत प्रवेश केला. हे मागे मागे गेलेत. ते धारादरीमध्ये यांची लुंगी फाटली, पंचा फाटला, केस विस्कटले, धुळीना सगळं अंग माखलं. ते यमुनामायाच्या रेतीमध्ये कोपर पेपर गुडघे फुटले, कारण ते धरायला जायचे ना, ते पडायचे खाली. शेवटी अक्षरशः परमात्म्याने यमुनामायामध्ये प्रवेश केला. हे त्यांच्या मागे गेलेत. गेल्याच्या नंतर हातात धरणारा आदर्श मग त्या घोट्या इतक्या गुडघ्या आहेत, पिंढऱ्या इतक्या गुडघ्या इतक्या, छाती इतक्या, कमरी इतक्या पाण्यात, छाती इतक्या पाण्यात गेले. परमात्मा अदृश्य झाले. आता कुठेच दिसेना. पहिले तरी आजूबाजूला इकडे तिकडे दिसायचे, पण परमात्म्याचं आता दर्शनच होईना. मग मात्र त्यांना वेळ लागला. आता आपल्याला काही करून याचं दर्शन झालं पाहिजे. पण मग त्यांच्या मनात आता परमात्म्याच्याच कृपेने ती स्फूर्ती झाली, अरे आपण काल जे ते आव्हान दिलं होतं, कदाचित तिथे आपल्याला परमात्म्याचं दर्शन होईल, ह्या बाळाचं दर्शन होईल, म्हणून तिथे गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर ते कालचे जे आरती हे महात्मा अजून आला नाही आपल्याला, त्या आरती परमात्म्याने काहीतरी लीला केल्या. त्यांच्या आपल्या नित्यकर्माने ते भोग लावणं, परमात्म्याची आरती करणं. एका बाजूला महिला आहे, एका बाजूला पुरुष आहे. ते अष्टकंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे, रामरूप असे 8 सात्व भावाने भावापन्न झालेले ते भक्त. पण मागे धप्प दिशा आवाज आला.
काहीतरी पडलं आहे. आणि मागे काहीने ओळून पाहिलं, पण ते काय ते धुळीने केस विस्कटलेले ते काय ओळखायला आलं नाही. पण त्या पुजाऱ्याने थोडंसं न्याळून पाहिल्याच्यानंतर त्याला लक्षात आलं, अरे हा कालचाच बाबा आहे ज्याने आपल्याला आव्हान देऊन गेलं. परमात्म्याने काहीतरी लीला केली. आणि मग ते पुजाऱ्याला पाहिल्याच्यानंतर ते कोपरावर घसरत पुढे आले आपलं खरकत, आणि ओ म्हणजे दिखाव, ते मला दाखवा. ते दाखवा म्हटल्याच्यानंतर कळालं का भगवंतानी काहीतरी लीला केली. मग त्यांनी पडदा टाकला, 2 मिनटं थांबा म्हटले. परमात्म्याला म्हटले, देवा त्याला एकदा दर्शन द्या. अरे म्हटले, त्याला दर्शन नाही देणार मी, ते सगळं थोतान म्हणतो भक्ती त्याला काय दर्शन द्यायचं नाही. म्हटले, देवा आता जर तुम्ही दर्शन दिलं नाही त्याला वेळ लागेल. माझी विनंती म्हणून तुम्ही लीला केली ना, आता माझीच म्हणून विनंती म्हणून त्याला एकदा दर्शन द्या. देव म्हटले, त्याला द्यायचीच इच्छा नाही, पण तू म्हणतो म्हणून. आणि देव त्याच्या पुढे प्रगट झाले, मधुसूदन स्वामीच्या पुढे. पटकन उचललं. एखादी आई आपलं हरवलेलं लेकरू अचानक भेटल्याच्या नंतर तिला जसं तो आनंद आणि अवर्णनीय आनंद होतो, आणि ती हजारो त्याचे चुंबन घेते, त्याचे कुरुळे केस कुरवळते, त्याला पदराखाली घेते, आपल्या अश्रूला वाट मोकळी करून देते. जसं एका आईची बाळाची विरहाच्या नंतरची झालेली भेट, तसा आनंद त्यांना झाला. आणि ते परमात्म्याच्या हजारो चुंबनाचा वर्षाव त्याने केला. आपल्या नयनातल्या जलाने त्यांचा अभिषेक केला, देवाला कुरवाळलं. आणि मग देवाला म्हणू लागले, देवा तुम्ही आता मात्र माझ्या समोरून जायचं नाही. देवाने सांगितलं जावं लागेल, पण तू हे भक्तीचं एक जर खंड नाही. म्हटले, मी आता काही करणार नाही. आणि त्यावेळेला म्हणजे असं आहे का, पूर्ण भक्त झाला तर परमात्मा त्याला ज्ञानी बनवतात, पूर्ण ज्ञानी झाला तर त्याला भक्त बनवतात. जे अर्धवटमध्ये असताना हाल यांची होते, ते धड भक्तही नसतात, धड ज्ञानी नसतात, ते भांडण करत बसतात. कारण हेची भक्ती, हेची ज्ञान, एकाला विठ्ठलाची जाण. भक्ती आणि ज्ञान दोन नाहीच आहे. सद्गुरू डोंगरे महाराज इतके सोपे शब्द बाबा म्हणत असतात, ज्याच्यामध्ये मीच मी म्हटलं जातं, तू सुद्धा मी, ते ज्ञान आहे. आणि ज्याच्यामध्ये तूच तू म्हटलं जातं, मी सुद्धा तू, ती भक्ती आहे. मग व्यष्टीचा अहंकार टाकणं हेच ज्ञान किंवा हीच भक्ती आहे. कुठेही करून व्यष्टी देहसंबंधी निंदावी, इतर वंदावी, श्वान शुक्रे तुकोबऱ्या म्हणतात. ते तादात्म्य सोडणं हे भक्ती किंवा ज्ञान आहे. म्हणून भक्ती आणि ज्ञान दोन नाही. एक भावनेच्या प्रांत आहे, दुसरा विचाराचा प्रांत आहे. पण जाणं तर शेवटचं एकच ठिकाणी आहे. त्यानंतर ह्या मधुसूदन स्वामींनी तिथून पुढे काही त्यांनी द्वैताचा पक्ष म्हणजे अद्वैताचा पक्ष घेतला नाही. खंडन मंडनाचा विचार सोडला आणि तिथून पुढे भक्ती रसायन नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. मग त्यांना विचारलं, एवढी तुम्ही कट्टर वेदांती, एवढं सगळं तुम्ही सांगता, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जीव ब्रह्मविना अपार, आणि त्या परमात्म्याच्या रूपमाधुरीमध्ये कसं काय अडकला, त्यांना विचारलं. तर त्यावेळेला त्यांच्या मुखातले उद्गार आहे, वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पितांबरा धरुणबिंब फलाधरोष्टात, पूर्णेंदु सुंदर मुखार धरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्व महम न जाने. मला सगळं कळतं, पण त्या कृष्णात काय तत्व आहे हे काय मला कळालं नाही. मी मात्र तिथून मात्र आता बाहेर निघू शकत नाही, असं ते बोलतात. म्हणजे एखादा भ्रमर त्या कमळात गुंतला, परिमाळाची धाव भ्रमर ओढी, आणि तैशी तुझी ओढी लागोया जीवा, ते भ्रमरभेदी कोडे भल तैशी काष्ट कोरडे परी कळीके माझे सापडे, कोवळ येते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळदळ चिरू नये कैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. त्या भ्रमरासारखी माझी स्थिती झालेली आहे. मी मात्र आता त्या परमात्म्याला सोडू शकत नाही. तिथून पुढे त्यांनी भक्ती रसायन नावाचा ग्रंथ लिहिला, आणि तिथून पुढं भक्तिप्रधान त्यांचा वेदांताला त्यांनी त्यागला असं नाही, पण ज्ञानोबरायचा जसं रसमय वेदांत आहे तसा रसमय वेदांत त्यांनी पुढे प्रतिपादन केला. आणि त्या मधुसूदन स्वामींची जी टीका आहे ती मधुसूदनी आहे, जी निधिध्यासन म्हणून स्वीकारल्या जाते. आणखी एक मधुसूदन स्वामींच्या बाबतीत एक किमवक्ती आहे, किंवदंती आहे. एक प्रसिद्ध कहावत म्हणजे एक प्रसिद्ध एक अशी त्यांच्याबद्दल उक्ती सांगितली जाते का, मधुसूदन सरस्वत्या पारमेत्ती सरस्वती, सरस्वत्या पारमेत्ती मधुसूदन सरस्वती. विद्येची अधिष्ठात्री देवता माता सरस्वती आहे. पण माता सरस्वतीला एखाद्या प्रसंगी काय सांगायचं हे कोण जाणू शकतात, तर मधुसूदन सरस्वती. मधुसूदन सरस्वतीला काय सांगायचं हे कोण जाणू शकतात, माता सरस्वती. हा ज्यांचा अधिकार आहे. त्या मधुसूदन सरस्वती स्वामींनी शंकर भाष्यावर केलेली जी टीका आहे त्याचा पुरावा देऊन हा शिष्य आता काय करतो, देशकाल हे कारण आहे, आकाशाची सृष्टी हे कार्य आहे, आणि योग्य देशकालरूपी कारणापासून आकाशाची सृष्टी उत्पन्न होते असं मधुसूदन स्वामींनी उल्लेख केला. म्हणून जागृत पदार्थाला तुम्ही सत्य म्हटलं पाहिजे, स्वप्नवत जागृती आपल्याला म्हणता येणार नाही असं शिष्य बोलतो. काय बोलतो ते बघा. शिष्य बोलू लागला, मधुसूदनांच्या मताने जागृत पदार्थात देशकाल कारण असल्याची शंका व समाधान. शिष्य म्हणतो, महाराज अद्वैत सिद्धिकार मधुसूदन स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहे असे सांगितले. याचा अर्थ काय, देशकाल साक्षात अविद्येचे कार्य म्हणजे देशकाल झाले कारण, म्हणजे अविद्या कारण, देशकाल कार्य, आणि देशकालापासून आकाशाची सृष्टी, म्हणजे आकाशाची सृष्टी झाली कार्य आणि देशकाल झाले कारण. मग त्यांचे आणि योग्य देशकालापासून योग्य आकाशाची सृष्टी निर्माण होते, म्हणजे देशकालाचा अभाव आहे का भाव आहे,
योग्य देशकालाचा अभाव आहे म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या, देशकालच नाही म्हणून जागृतीतले पदार्थ मिथ्या आपण म्हटला. पण मधुसूदन स्वामी तुम्हाला त्यांचा पुरावा मान्य नाही म्हटले, मान्य आहे. आणि त्यांनी सांगितलं साक्षात अविद्येपासून प्रथम कोण निर्माण झाले, देशकाल, आणि नंतर आकाशादी सृष्टी. म्हणजे देशकाल सृष्टीपासून, देशकाल कारणापासून आकाशादी कार्य निर्माण झालं, म्हणजे योग्य कारणापासून कार्य निर्माण झालं म्हणून जागृत पदार्थाला सत्य म्हटलं पाहिजे. म्हणून तो म्हणतो अद्वैत सिद्धिकार, म्हणजे अद्वैत सिद्धी जे आपण काय म्हटलं ना, वारकरी प्रस्थांतरे, वेदांत प्रस्थांतरे आणि बृहत प्रस्थांतरे. वारकरी प्रस्थांतरेमध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवत आहे. वेदांत प्रस्थांतरामध्ये पहिल्याच तरंगातल्या सुरुवातीच्याच प्रस्तावनेमध्येच आपल्याला सांगितलं दशोपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र आहे. पण हे वेदांताची लघु प्रस्थांतर आहे. बृहत प्रस्थांतरामध्ये खंडन खाद्य चित्सुकीने अद्वैत सिद्धी आहे. त्या अद्वैत सिद्धीचे करते कोण आहे ते मधुसूदन सरस्वती आहे. आणि त्या अद्वैत सिद्धीचे करते मधुसूदन सरस्वतीने ही गोष्ट सांगितलेली आहे. काय बृहत प्रस्थांतरेमध्ये हा उल्लेख केलेला आहे का अविद्येपासून देशकाल निर्माण होतात, म्हणजे अविद्येपासून साक्षात देशकाल निर्माण होतात. तर मग देशकालापासून आकाशादी सृष्टी, म्हणजे कारण देशकालाचा उल्लेख केलेला आहे. देशकालाचा उल्लेख कुठेच केलेला नाही असं नाही, तर मधुसूदन स्वामींनी केलेला आहे, जे बृहत प्रस्थांतराचे करते आहे किंवा त्यांचा अधिकार काय आत्ताच आपण पाहून आलो. म्हणजे त्यांच्या बोलण्याला काहीतरी प्रमाण असलं पाहिजे की नाही, बोलणारे हस्ते काही सामान्य नाही. जसं माऊलींनी म्हणावं माझ्या सत्यवादाचे तप, तशी व्यक्ती आहे. म्हणून म्हणतात अद्वैत सिद्धिकार मधुसूदन स्वामींनी देशकाल हे साक्षात अविद्येचे कार्य आहेत असे सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की माया विशिष्ट परमात्म्यापासून मायेचे परिणाम देशकाल हे प्रथम उत्पन्न होतात आणि नंतर त्या देशकालापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते. यावरून योग्य देशकाल सामग्रीपासून झालेला आकाशादी प्रपंच हा स्वप्नाप्रमाणे मिथ्या म्हणावा कसा, अशी काय करतात शंका. मग गुरुदेव त्याचं उत्तर देतात. त्याला गुरुदेवाने उत्तर दोन प्रकाराने दिले. त्याचा आशय आणि लगेच आपण पंक्ती वाचून घेऊ. थोडक्यात बघा, गुरुदेवाने त्याचं उत्तर असं दिलेलं आहे का मधुसूदन स्वामी बोलले. आणि आपण काय म्हणतो, वक्ता बोलत असताना वक्तुर इच्छा तात्पर्य, वक्त्याचं तात्पर्य काय जाणलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तात्पर्य जर आपण जाणलं नाही तर अर्थाचा अनर्थ होतो. नेहमीच आपण दृष्टांत पाहतो कायम की ती सासू म्हणते सुनेला अतिथी पाहुणे आपलं घाईत आहेत आणि अतिघाई संकटात नाही, काय विनमुख गेली अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती म्हणून मी पीठ लाटते, 2 भाकरी तापते, तू पापड घे आणि भाजीत बस, म्हणजे लवकर त्यांना जीव घालता येईल. ती भाकरी होतात, पिठलंही होतं, ताटात वाढून पाहुण्यापुढे ठेवलंही जातं. मग अगं पापड आण आता, तू काय करते म्हटले मी भाजीत बसले. मग तिने भाजीच्या रानात जाऊन बस असा सासू सांगण्याचा तात्पर्य नाही, पण तिने ते घेतलं आणि त्यामुळे अर्थाचा अनर्थ घडला. तसं मधुसूदन स्वामींचा शब्द उल्लेख आहे, आम्ही नाही म्हणत नाही, आणि तो आम्ही पाहिलेला आहे. गुरुदेव म्हणतात का अविद्येपासून साक्षात अविद्येपासून देशकाल उत्पन्न होतात असा त्यांचा उल्लेख आहे. पण मग देशकाल उत्पन्न होतात म्हणून मग देशकाल झाले कारण, आकाशाची सृष्टी झाली कार्य, त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आहे आणि ते योग्य देशकाल सामग्रीपासून आकाशाची सृष्टी निर्माण झाली म्हणून ते सत्य आहे असा त्यांचा अभिप्राय नाही. का नाही, त्याचं पहिलं कारण आहे जसं वडील यांना म्हणजे देशकालाला कारण म्हणण्याकरता त्यांना प्रथम किंवा पूर्व म्हटलं पाहिजे आणि आकाशाची सृष्टीला कार्य म्हणण्याकरता उत्तर किंवा पश्चात म्हटलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव असला पाहिजे. म्हटले मग आहे ना, म्हणले नाही, कारण देशकाल ज्या परमात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायचे त्या परमात्म्याच्या ठिकाणी देशकाल उत्पन्न होण्याकरता म्हणजे देशकाल उत्पन्न होण्याकरता पुन्हा एक काल लागेल. काल उपयुक्त परमात्म्याच्या ठिकाणी देशकालच्या उत्पत्तीकरता पुन्हा एक काय लागेल, काल लागेल. आणि तसा काल परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणजे कालाची उत्पत्ती करता जो एक काल लागतो तो काल नाही, म्हणून देशकाल अगोदर आणि आकाशाची सृष्टीनंतर उत्पन्न झाली असा त्याचा अभिप्राय घेता येत नाही. किंवा हा आशय जरी नाही उलगडला तर दुसरा एक आशय त्याला एक स्पष्ट सांगितला, अविद्याच अनिर्वचनीय आहे. सत्ता असत होई विचाराचे नाम किरणस आहे, ऐशेची परी आहे अनादी. अविद्याच अनिर्वचनीय असल्यामुळे अनिर्वचनीय देशकाल हे अनिर्वचनीय कोण आहे, आकाशाची सृष्टी. म्हणजे स्वप्नातला पुत्र आणि पिता दोन्ही अनिर्वचनीय आहे आणि अनिर्वचनीय पदार्थ हे अविद्येचे परिणाम आणि चैतन्याचे विवर्त असतात. आणि जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो आणि मिथ्या पदार्थ कल्पित असतो. मग एक कल्पित दुसऱ्या कल्पिताचं कारण होईल का, एक कल्पित दुसऱ्या कल्पिताचं कारण होणार नाही. मग कल्पित असणारे देशकाल कल्पित आकाशादी सृष्टीचे ते कारण कार्यभाव त्यांच्यामध्ये सिद्ध करता येणार नाही, कारण अनिर्वचनीय पदार्थामध्ये पूर्वोत्तर भावाचाच अभाव म्हणून कार्यकारण भावाचा अभाव.
मग मधुसूदन स्वामी म्हटले कसे, तर त्यांना सांगायचं बाबा सिद्धांत सांगायचा का अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. वंद्यपुत्र अनुत्पन्न त्यांची प्रतीती येते का, नाही. मग ज्या अर्थी देशकालाची प्रतीती येते त्या अर्थी देशकालसुद्धा उत्पन्न झाले, अनिर्वचनीय उत्पन्न झाले, हे एवढं त्यांना सांगायचं आहे. देशकाल कारण आहे, आकाशाची सृष्टी कार्य आहे असा पूर्वोत्तर भाव त्यांना सांगायचा नाही. फक्त प्रतीती येते तर त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे एवढा त्यांचा अभिप्राय घ्यावा. असा तरी का घ्यावा. मधुसूदन स्वामी कोणाच्या भाष्यावर टीका करतायत, शंकराचार्याच्या भाष्यावर टीका करतात. भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराजांनी कुठेतरी देशकाल आणि आकाशी सृष्टी यांच्यामध्ये कार्यकारण भावाचा उल्लेख केला का, नाही केला. मग त्यांच्याच भाष्यावर टीका करणार हे त्याचे विपरीत जातील का. डॉक्टर बाबांनी एखादी गोष्ट सांगितली नाही, त्यांच्याकडे शिकलेला विद्यार्थी असेल तर तो त्यांचे विपरीत सिद्धांत प्रतिपादन करेल का. बरं, त्याचा शब्द दिसला तर त्याचा विपरीत भाव घ्यावा का, आणि जर घेत असेल तर त्यांच्यामध्ये ती एक वाक्यता आहे असं मान्य होईल का, शक्य नाही. याचा अर्थ जोग महाराज संस्थेतला विद्यार्थी जोग महाराजांच्या सिद्धांताच्या विपरीत चालणार नाही. तसं भगवत पूज्यपाद शंकराचार्यांच्या परंपरेतले असणारे मधुसूदन स्वामी त्यांच्या ग्रंथावर भाष्य करत असताना ते त्यांच्या विपरीत सिद्धांत प्रतिपादन करतील असं होत नाही. मला शब्द दिसतात, मग आम्ही तेच सांगतो वक्तुरीच्या तात्पर्य जाणून घ्यावं. तर तात्पर्य काय आहे की अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, मग आकाशातील पदार्थाची प्रतीती येते ना, त्यांची जशी उत्पत्ती मानता तसं देशकालाची प्रतीती येते म्हणून त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे. पण उत्पत्ती मानली पाहिजे मग देशकाल कारण आहे, आकाशातील सृष्टी कार्य आहे असा त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नाही. कारण अनिर्वचनीय पदार्थ हा मिथ्या असतो आणि मिथ्या पदार्थ कोणाचा आश्रय विषय किंवा कारण होत नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भावच नसतो. असा एकंदर हा गोषवारा झाला. पंक्तीमध्ये आणखी स्पष्ट होईल. अवघे 1-2-3 मिनिटामध्ये आपण एवढा विषय पूर्ण करू. वाचू. श्रीगुरू बोलतात. श्रीगुरू म्हणतात, मधुसूदन स्वामींचा मायाविशिष्ट परमात्म्यापासून देशकाल प्रथम होतात आणि आकाशादी नंतर होतात. त्यामुळे देशकाल व आकाशादी प्रपंच यांच्यात कार्यकारण भाव आहे असा त्यांचा काय नाही, अभिप्राय नाही. तो अभिप्राय तसा काढला पण तसा अभिप्राय त्यांचा नाही. का नाही त्याची 2 कारणं सांगतात. त्यातलं पहिलं कारण तसा अभिप्राय असणे संभवनीयच नाही. तो म्हटला का संभवनीय नाही, मग त्याला म्हणतात अभिप्रेत्य परिहार नाही. म्हणजे आपणच तसं जर मानलं तर काय अडचण येते, काय सिद्धांताला विरोध येतो ते प्रतिपादन करताना गुरुदेव बोलतात. तसे मानण्यात म्हणजे मधुसूदन स्वामीचा अभिप्राय कसा काढायचा, देशकाल कारण आहे, आकाशी दृष्टी कार्य आहे असा पूर्वोत्तर भाव त्यात आहे. तसा जर अभिप्राय काढला तर अडचण काय बघा. तसे मानण्यात अडचण काय येते ती पहा. आता पूर्व कशाला म्हणतात आणि पश्चात म्हणजे कारण म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय ते अगोदर सांगतात. भूतकालात जे उत्पन्न होते त्यास प्रथम किंवा पूर्व असे म्हणतात म्हणजे थोडक्यात कारण, आणि भविष्यकालात जे उत्पन्न होतं त्यास उत्तर किंवा पश्चात म्हणतात म्हणजे ते झालं कार्य. म्हणजे कारण अगोदर पाहिजे कार्य नंतर पाहिजे. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. हो, मग आता उत्तरं देतात. आकाशादी प्रपंचाच्या पूर्वकाली देशकाल उत्पन्न होतात म्हणजे आकाशादी झाले कार्य आणि देशकाल झाले कारण. या म्हणण्याने कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी एक काल पाहिजे. कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी म्हणजे कालाच्या म्हणजे देशकालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी देशकालाच्या उत्पत्तीला सुद्धा एक काल पाहिजे. म्हणजे माझे वडील आहे पण त्यांचे कोणीतरी वडील आहे, मग माझ्या वडिलाच्या उत्पत्तीच्या पूर्वी सुद्धा एक कोणीतरी असलं पाहिजे. तसं कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी एक काल असला पाहिजे, पण कालाच्या उत्पत्तीपूर्वी काल नाही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून देशकाल अगोदर आहे आणि आकाशाची सृष्टी नंतर आहे असं म्हणता येत नाही. बघा, कालाच्या उत्पत्तीच्या पूर्वी काल उपहित परमात्मा देशकालाचे अधिष्ठान होता असा. आता त्याचा स्पष्ट अर्थ कसा बघा. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कालाच्या उत्पत्तीलाही दुसऱ्या एका पूर्वकालाची काय असते, अपेक्षा असते. जसं माझ्या उत्पत्तीकरता माझ्या वडिलाची अपेक्षा आहेत, वडिलाची उत्पत्तीकरता सुद्धा त्यांच्या वडिलाची अपेक्षा आहेच. मग तसा काल तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही, मुळीच नाही. आणि म्हणून आकाशाधिकाहून पूर्वकाली देशकालाधिक होतात असा मधुसूदन स्वामीचा अभिप्राय काढणे म्हणजेच आपलेच अज्ञान व्यक्त करणे होय. म्हणजे आपलंच काय एक प्रकारचं अज्ञान व्यक्त करणे. जसं मागे बोलले ना, तुम्ही उत्तर सृष्टीला पूर्व सृष्टी कारण मानतात. जेव्हा केव्हा पहिली सृष्टी उत्पन्न झाली त्याला कारण कोण मानणार, म्हणजे त्याच्या कल्पातली म्हणलेली, पण कल्पाच्या आरंभी कधीतरी. तर म्हटले वेदांत सिद्धांतामध्ये ब्रह्म माया जीव ईश्वर, ब्रह्ममायाचा संबंध जीव ईश्वराचा भेद 6 गोष्टी अनादी आहे. म्हणून ही शंकाच चुकीची आहे. तशा पद्धतीने या ठिकाणचं उत्तर आहे. मधुसूदन स्वामींचा अभिप्राय काढणे म्हणजे आपलेच अज्ञान व्यक्त करणे होय. मधुसूदनांचा अभिप्राय असा आहे की जसा भौतिक प्रपंच प्रतीत होतो
तसेच देशकालसुद्धा काय होतात आपल्याला प्रतीत होतात. आत्मभिन्न पदार्थ कोणताच नित्य नाही आणि म्हणून देशकालसुद्धा काही नाही, नित्य नाही. न झालेल्या पदार्थाची प्रतीती होत नाही म्हणून आकाशाधिकाप्रमाणे देशकालाधिकाची प्रतीती आकाशाधिकाप्रमाणे देशकालाधिकाची सुद्धा आपल्याला प्रतीती होते. इतकेच सांगण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही ना. मग जसं आकाशादी प्रपंचाची प्रतीती येते तशी कोणाची प्रतीती येते? देशकालाची प्रतीती येते. म्हणून देशकाल मायापासून कोण झाले? पहिले देशकाल उत्पन्न झाले, म्हणजे पहिले देशकाल झाले नंतर आकाशादी झाले असं म्हणायचं नाही. आकाशादी दिसतात त्यांची उत्पत्ती मानतात ना, मग देशकाल दिसतात त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे, एवढंच सांगायचं भाव आहे. त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव किंवा कार्यकारण भाव आहे हा सांगण्याचा अभिप्राय नाही. कारण पूर्वकाली एक काल उत्पन्न होतो आणि उत्तरकाली आकाशादी उत्पन्न होतात. असा पूर्वोत्तर भाव म्हणजेच देशकाल व आकाशादी सृष्टी यांच्यात कार्यकारण भाव सांगण्याचे मनोगत असणे शक्यच नाही. का? शिवाय असं आहे का दुसऱ्या पद्धतीने समाधान. ते देशकाल मायेचा काय आहे? परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. कारण उपादानाच्या समान स्वभावानं आणण्यात रूप त्याला परिणाम म्हणतात आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावानं आणण्यात रूप त्याला विवर्त असं म्हणतात. मग तिथं कसं माया जशी सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे तसे देशकालासुद्धा काय आहेत? सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहेत. म्हणजे सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व हा त्यांच्यातला समान स्वभाव. आणि अन्यात रूप काय? तर अन्यात रूप आहे देशकाल आणि म्हणजे देशकाल मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त. बरोबर आहे. मग देशकाल आणि माया कशी आहे? अव्यक्त आहे आणि देशकाल कशी आहे? व्यक्त आहे. हे त्यांच्यातलं अन्यात रूप. विवर्त पाहताना ब्रह्माची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. आणि त्या देशकालाची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक. हा त्यांच्यातला झाला विपरीत स्वभाव. आणि अन्यात रूप काय? ब्रह्म दिसलं नाही तरी आहे आणि देशकाल दिसले तरी नाही. याचाच अर्थ देशकाल हे मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे. आणि जो पदार्थ अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो. मिथ्या पदार्थ कोणाचंही कारण होत नाही. म्हणून देशकाल हे आकाशातील सृष्टीचं कारण होणार नाही. शिवाय ते देशकाल मायेचे परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहेत. विवर्त असतो तो कोणाचेच कारण होत नाही. म्हणून देशकालांना आकाशादी प्रपंचाची कारणता घडत नाही. स्वप्नात पिता पुत्र जसे एकदम उत्पन्न होतात त्याप्रमाणे देशकालसहित आकाशादी प्रपंच माया विशिष्ट परमात्म्यापासून उत्पन्न होतो. त्यात पूर्वोत्तर भाव मुळीच नाही. स्वप्नामध्ये दिसतो आम्हाला, दिसतो पण तसं असत नाही ना. स्वप्नामध्ये नातू, वडील आणि आजोबा तिघही दिसले. त्याच्यामध्ये वडील आजोबा अगोदर वाटले, वडील नंतर वाटले आणि नातू त्याच्यानंतर वाटला. असा त्यांच्यामध्ये 3 पिढ्या प्रतीतीला आले तरी त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नसल्यामुळे तिघं युगपत आहे. मग ती त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नसताना दाखवलं कोणाला? ते पदार्थ जसे नसताना त्या निद्रेने दाखवले तसं त्यांच्यातला पूर्वोत्तर भाव नसताना सुद्धा निद्रेने दाखवला. तसं देशकालाने आकाशित प्रपंच दोन्ही नसताना मायेने दाखवले आणि त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नसताना देखील मायेनेच दाखवला. का माया असं कसं दाखवेल? अघटित घटना पटी अशी माया. ती काय दाखवू शकत नाही, ती काहीही दाखवू शकते. तिचंच नाव आहे माया आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपंचते माया मेतान तरंती ते. म्हणून त्यात पूर्वोत्तर भाव मुळीच नाही, म्हणून कार्यकार भाव नाही. पण असं म्हटल्याच्यानंतर शिष्य म्हणतो गुरुदेव हिसाब तो बराबर है लेकिन छोकरा डुबता है. असं आनंदाश्रम स्वामींचं वाक्य बाबा इथे सांगत असतात. कारण देशकाल नाही तुम्ही म्हणता पण अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. आणि आमचा अनुभव असा आहे का जागृत पदार्थाला देशकाल आहे आणि मग तुम्ही योग्य देशात आणि योग्य काळातच ते उत्पन्न होतात. मग त्याला देशकाल नाही असं आपण म्हणता कसे? अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही हा एक सिद्धांत आहेच ना. अशा पद्धतीची शंका ते घेतो. गुरुदेव उत्तर देतात. तो विषय येतो. मग तो विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.